एक सांस्कृतिक महत्त्वाचं व्याख्यानमालेची स्थापना 9 एप्रिल झालेली आहे। आज या व्याख्यानमालेचं 49वं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी हे व्याख्यानमाला 50 वर्ष पूर्ण करत आहे। बंधूंनो, ही जी व्याख्यानमाला आहे या व्याख्यानमालेसाठी गेल्या 48 वर्षामध्ये या देशातले या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील किंवा जालना शहरातील लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलेलं आहे। ही व्याख्यानमाला आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की इतक्या प्रदीर्घ काळापासून चालत आलेली आहे की 49 वर्ष एखादी व्याख्यानमाला चालणे म्हणजे साधी गोष्ट नव्हे। आणि विशेष म्हणजे या व्याख्यानमालेचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो की ही व्याख्यानमाला आपल्या शहरातील जे काही मंडळी आहे, जे दान करणारे दाते आहेत, या दात्यांच्या माध्यमातून आपण ही व्याख्यानमाला चालवतो आहे। आणि म्हणून 50 वर्षापर्यंत किंवा 49 वर्षापर्यंत सतत व्याख्यानमालेसाठी आर्थिक सामाजिक पाठबळ देणं म्हणजे या जालना शहराचं एक मोठं वैशिष्ट्य आपल्याला मानावं लागेल। आणि म्हणून ही जी व्याख्यानमाला होत आहे या व्याख्यानमालेसाठी यावर्षी आम्ही व्याख्यानमालेचा जी परंपरा आहे की उत्तमातले उत्तम वक्ते आपण या व्याख्यानमालेसाठी नितीन चंदनशिव कोल्हापूरचे राहतील। या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर करतील आणि घनश्यामजी शेठ गोयल करणार आहेत। आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्या दिवशीचं माननीय डेव्हिड कुमारीजी भूषवणार आहे। आणि याचा विषय जो आहे आंबेडकर चळवळी व आजचा तरुण हा पहिल्या दिवसाचा विषय आहे। बंधूंनो, दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल गुरुवार या दिवशी माननीय कन्हैया कुमार UGCचे युनिव्हर्सिटी जे विद्यार्थी आहेत आणि आपल्याला काँग्रेसचा मोठा कार्यकर्ता आहे, भारतीय लोकतंत्र के सामने जो चुनौती आहे या विषयावरती आपलं मत प्रकट करणार आहे। तिसरं पुष्प जे आहे 10 एप्रिल शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता प्राध्यापक डॉक्टर रतनलाल दिल्ली विद्यापीठाचे इतिहास तज्ञ येणार आहे, उपस्थित राहणार आहे आणि आपलं व्याख्यान देणार आहे। त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ते मायने। आणि चौथं पुष्प शनिवार दिनांक 11 एप्रिल संध्याकाळी 7 वाजता मनीषा टोपले ह्या सामाजिक कार्यकर्ता आहेत। त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला साखळीचे योगदान। आणि या माननीय वंदना ताई मगरे जालना महानगरी शेवटचं 5वं पुष्प 12 एप्रिल रविवार दिवशी माननीय शमीफा पाटील ह्या आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेले आहेत। त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आपली जबाबदारी। या दिवशी अध्यक्ष राखील चौरे प्रस्तुत भीमाची बागेत हा भीमगीतांचा गायनाचा कार्यक्रम आहे। आणि या दिवशी आपले अध्यक्ष जे आहेत माननीय ॲडव्होकेट PM साळुंखे, मी सर्वांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाची जी